नमस्कार मंडळी, आपण सीतामाचा टेम्पल पाहिलेलं आहे आणि तिथून आपण आलेलो आहे ग्रेगरी म्हणून एक लेक आहे इकडे आणि त्या लेकच्या आजूबाजूला असे घोडे ठेवलेले आहेत आणि अशी हॉर्स रायडिंग वगैरे होत असते, पाहू शकता तुम्ही. आणि खास बात ह्याची अशी आहे की याचा व्ह्यू बघा तुम्ही, या लेकचा किती छान आहे जर तुम्ही पाहू शकत असाल. आणि इथून बोट राईड वगैरे पण करतायत लोक आणि हॉर्स रायडिंग. मला तिकडे घेऊन जातो मी, अजून छान व्ह्यू आणि जवळून तुम्हाला दाखवू शकेन. पण किती मस्त वाटतंय ना. तर बघू जर बोट राईड वगैरे अफोर्डेबल असेल, कारण मी खूप ठिकाणी बोट रायडिंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे एवढा शौकीन नाही आहे त्याचा. पण तरी आपण बघूया, तर बजेट फ्रेंडली असेल तर नक्की करूया. तर मंडळी, ही या पार्कची तिकीट आहे श्रीलंकन ₹1000. पण पार्क बघण्यासारखे म्हणजे इंडियन रुपीज जवळपास एक 250-300 असेल आणि दिराम 10 दिराम. तर 10 दिराममध्ये हा सगळा व्ह्यू आहे. फक्त हा एंट्रन्स फी येईल. जर तुम्हाला पुढे काय करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक राईडचे वेगवेगळे पैसे आहेत. बोट राईड म्हणा, जेटस्की म्हणा. मला हे गार्डन खूप आवडले, तुम्ही पाहू शकता किती मस्त गार्डन आहे. सकाळ सकाळ जर इथे होत असेल किती भारी आहे ना. खूप काही बघण्यासारखं आहे. बघूया आपण प्राइसिंग काय आहे तिथे. तर प्राइसिंग चांगली असेल तर आपण एखादी व्हिडिओ नक्की काढू. मंडळी, हा इकडचा वॉकिंग ब्रिज आहे, छोटासाच आहे आणि इथून पण लोक खूप चाललेत आणि फोटोज वगैरे पण काढत आहेत आणि त्यांना खूप आवडतं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त व्ह्यू आहे, पूर्ण ग्रीनरी. खूप सारे फोटोज काढतात. चांगला असा आहे ग्रेगरी लेक पार्क. तुम्ही पण जर पार्क प्लॅन करताय श्रीलंका टूरमध्ये, तर हा पण एक चांगला अफोर्डेबल आणि स्वीट इटेनरी प्लॅन तुम्ही करू शकता. कारण ओन्ली 1000 रुपयामध्ये, श्रीलंकन रुपीजमध्ये याची एंट्री आहे इंडियन्स लोकांना. जर तुम्ही फॉरेनर्स आहात तर तुम्हाला अजून 500 वाढतात. 1000 रुपये म्हणजे इंडियाचे ऑलमोस्ट 250 ते 300. तर तेवढ्या याच्यात तुम्हाला इथे यायला भेट आहे. तर नक्की ट्राय करा. खूप सारे बोट राईड्स वगैरे पण आहेत. जेटस्की वगैरेची प्राईस डिफरंट आहे, पण मी दुबईमध्ये वगैरे केली आहे त्याच्यामुळे मला इंटरेस्ट नाही आहे, पण तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर मंडळी, आपण चाललो आहे स्पीड बोट राईडवर. इथे ही आपली बोट असणार आहे. तर जवळजवळ 5000 श्रीलंकन रुपीज आहेत, म्हणजे इंडियन रुपीज 1200-1300. तर बघूया कसा हा सफर असेल. तर ही आपली या तर मंडळी, आपण बसलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि मी माझ्या या कॅमेरामध्ये पण शूट घेतो आहे. तर बघूया कसं दिसणार आहे. लेट्स सी. आपले गाईड पण आहे त्याच्यासोबत. तर मजा यार, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद आला पाहिजे. लेट्स सी. बघूया. त्यांनी पण कधी राईड केली नव्हती ते म्हणत होते. म्हटलं बघू श्रीलंकन राईड. लेट्स सी गाईज. फट्टे वाले आहे ते. तुला हेवी ड्रायव्हर आहे, एकदम हेवी ड्रायव्हर आहे भाई, एकदम हेवी ड्रायव्हर. मजा आली लाईफ. लक्ष्मण भाई पण फुल एन्जॉय करतात. चला मंडळी, संपले लाडू. खूप मजा आली. कैसा लगा लक्ष्मण भाई? बहुत मस्त है. बहुत मस्त आहे ना. खूप मजा आली मंडळी. चला आता टाटा बाय बाय.
तर मंडळी, माझा श्रीलंकामधला पहिला स्पीड बोटचा एक्सपिरियन्स होता. खूप छान असं त्या लोकांनी फिरवलं. राईड जवळजवळ 5 ते 10 मिनटाचीच होती, पण मजा आली यार. ज्या आमचा ड्रायव्हर खूप हेवी होता, त्याने ज्याप्रमाणे ड्रिफ्टिंग केली आहे, एक नंबर भाई. आणि मेन म्हणजे जो क्लायमेट आहे, तुम्ही बघा ना यार, पावसाचा माहोल वाटतो आहे, थंड हवागार सुटली आहे, मागे नेचर असं आहे, हिरवळच हिरवळ, आणि त्याच्यात जर तुम्ही स्पीड बोट करताय तर काय पाहिजे, सोन्याहून पिवळं आहे आपला. येत आहे ना श्रीलंकाला. तर मंडळी, तुम्ही ग्रेगरी पार्कचे व्हिडिओज तर पाहिल्याच असतील. तर आता आम्ही दुसऱ्या सिटीमध्ये चाललो आहे, बेंटोटा म्हणून. तर ते इथून नूर इल्यापासून 5 तासाच्या दुरीवर आहे. तर आता वाटेत जाता जाता आम्ही एक लोकल फार्ममधून आवाकाडो घेतो, म्हणजे ते फार्मर्स आहेत. तर बघूया कसं आहे. आणि इकडे खूप प्रकारचे फार्म्स आहेत. मी स्ट्रॉबेरी फार्म्स पण बघितले, त्याच्यानंतर आवाकाडोचे फार्म पण म्हणजे झाड वगैरे पण बघितलं. तर खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात इथे विकले जातात. तर बघूया आता, एखादा आवाकाडो मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही कट करून द्या, कसा टेस्ट करतो. आणि स्वस्त आहे यार, एक पीस जवळपास इंडियन रुपीज 20 रुपये. हालाकी आपल्या इथे कितीला असतो एक पीस, तुम्हाला चांगलाच मिळतो. मंडळी, आता आपल्या टूर गाईडने आणलं आहे आवाकाडो. झालं. आपण कधी खाल्ले सर, मला तरी आठवत नाही. माझी आई नवीन काढल्याशिवाय खाणार नव्हते. गोड आहे तसं. ॲक्च्युली मी जेव्हा दुबईमध्ये वगैरे खात होतो ते थोडं कडवट असतं, आणि मला थोडं गोड. मस्त आहे मित्रांनो. अजून एक एक्सपिरियन्स, इकडचे फ्रूट्स वगैरे खूप प्रकारचे आहेत. मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कोणते फूड तुम्ही मस्ट ट्राय केले पाहिजेत म्हणून, आणि त्यापैकी एक असेल. तर बघूया आता 5 तासाचा आपला ट्रॅव्हल असेल, मग तुम्हाला मी तिकडचे दृश्य दाखवतो. तर मंडळी, आम्ही वाटेत थांबलेलो आणि तिकडे लाल पेरू मिळाले फार्ममधून. हे बघा, झाडावरून तोडलेत, एकदम कवळे आहेत. काय मजा येते. आणि त्याचसोबत आम्हाला अजून एक गोष्ट मिळाली. क्या मिळाले और लक्ष्मण भाई, इसको क्या बोलते हैं? जैम पेर ज्ञान पेर. जैम JAM जैम पेर. जैम पेर बोलते हैं, एम्बुल पेर बोलते हैं. मस्त आंबट गोड आहे. अजून मेन गोष्ट ही आहे भाई, लाल पेरू माझा फेवरेट लहानपणापासून. काय मजा येते यार. वाटेत चाललोय बेंटोट्याला, आणि जे पण फार्मर काय विकतायत त्यांच्याकडून काय ना काय घेतोय. आता फक्त माझे स्ट्रॉबेरी बाकी आहे, बाकी मी सगळं टेस्ट केलं इकडे. काय फ्रुट्स आहेत यार, फ्रेश एकदम झाडाचं, मजा नाही लागत.